मी विनंती करेल रामभाऊ राऊत यांनी सतीश गरत यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. चला काट्या छत्रपती काट्या संघातून 2 पंच प्लीज कोऑपरेटिव्ह. तुषार YB कलेक्शन आपला 12वा प्रतिनिधी कॉमेंट्री कक्षामध्ये पाठवायचा आहे. ओके धन्यवाद. पोचाडे संघामधून 1 अंपायर हवा आहे. पोचाडे संघ हे नांदगाव नांदगाव संघाचा 1 अंपायर हवा आहे. नांदगाव संघ 1 अंपायर हवा आहे. प्लीज कोऑपरेटिव्ह. नांदगाव संघ नांदगाव नक्कीच आता मोठी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे मैदानामध्ये. जनता राजा कटाळे ए विरुद्ध YB कलेक्शन दुकटन. नक्कीच चांगली खेळी केली होती. दुसऱ्या दिवशी दुकटन या संघाने रोहितने काय फलंदाजी केली होती. 39 धावाची ती खेळी नक्कीच आठवेल. त्या दिवसातील सर्वोत्कृष्ट खेळी होती रोहित आणि तोच फलंदाज आपण पाहू शकतात. सलामीचा फलंदाज रोहित आणि ऋतिक. चला काट्या संघाने त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. सेमीफायनलचा हा पहिला मुकाबला काटाळे विरुद्ध दुकटन. 3 षटकांचे हे सेमीफायनल मुकाबले आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र लेग पंच मध्ये कृपया नांदगाव संघ आम्हाला थोडंसं सहकार्य करायचं आहे. चैतन्य गरज लेग अंपायरच्या भूमिकेत जायचंय. धन्यवाद नांदगाव संघ. कृपया घाई करायची आहे. आपल्याला अजूनही 2 सामने खेळवायचे आहेत. चला एकही चेंडू पडला नाहीये या सामन्यातील. सेमीफायनल 1 मोठी लढत जनता राजा काटाळे ए विरुद्ध YB कलेक्शन दुकटन. चला बॉलिंग मार्फत येत आहे. काटेगावचा अभिमान, काटेगावचा विश्वास, काटेगावने क्रिकेटच्या मध्ये पडलेलं गोड स्वप्न ज्याने काटेगावला ओळख दिली तोच अक्षय गरत. खूप प्राऊड फील करतो कारण महाराष्ट्रभर क्रिकेट खेळतो आणि त्याच्या विकेट किपिंग आहे तो जितम गरत. नक्कीच पहिला चेंडू फर्स्ट सेमीफायनल अक्षय विरुद्ध रोहित. चला पहिला चेंडूवरून अक्षय पूर्ण महाराष्ट्रभर क्रिकेट खेळून आलेला गोलंदाज अक्षय विरुद्ध रोहित. पहिला चेंडू या फर्स्ट सेमीफायनलचा रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता मात्र पूर्णपणे बीट केलाय रोहित या फलंदाजांना. अक्षरशः तिखट मारा केलाय अक्षय.
नक्कीच अशाच प्रकारच्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो अक्षय. अक्षय तीच गोलंदाजी आहे. जर बॅट्समॅन शफल केले तर स्लोवर पद्धतीचा चेंडू टाकतो आणि शफल केला थोडा फास्ट चेंडू टाकतो आणि थोडासा हळव्या पद्धतीने वाळतो चेंडू तो. नक्कीच रीड केलं अक्षय यांनी. बॅटर रोहितला रिव्हर्स वळलाय. त्याच प्रकारचं गोलंदाज चेंडू त्याने हाताळला. आता मात्र हलक्या हातातून खेळून काढलाय. इथे मात्र एक धाव काही रोखू शकला नाही जीतम. मात्र एका धावेनं धावसंख्या स्कोअरबोर्डवर 1-1ने खातं उघडते आपल्या संघाचं रोहित. इथे मात्र आता लेफ्ट हँडेड फलंदाज असेल ऋतिक. अक्षय विरुद्ध ऋतिक ही बॅटल सुद्धा चांगली असेल. अक्षय हा एक्सपिरियन्सचा फुल वापर करणार आहे. रायटी बॅट्समॅनला जोरात बॉल टाकतो आणि लेफ्टी बॅट्समॅनला का थोडासा ब्लॉकर पद्धतीचा चेंडू टाकतो तो. या षटकातील तिसरा चेंडू अक्षय यांचा. आता बॅटर आहे स्ट्राईक एंडवर तो ऋतिक. इथे मात्र ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू. तिथे मात्र शुभम सरसावतोय. इथे मात्र थोडंसं गचार क्षेत्ररक्षण शुभम यांच्यानी हातातले 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. थोडंसं लेझी राहिला शुभम आणि कालच्या खेळामध्ये सुद्धा थोडासा लेझी राहिला होता शुभम. थोडासा वॉर्मअप करावा लागेल शुभम याला. आणि या 2 नंतर 2 धाव संख्या झालेली आहे ती 3 धावा. पुढील चेंडू अक्षय टू ऋतिक. आता मात्र चेंडू टोलाला कव्हरच्या दिशेला. तिथे मात्र मोहित सरसावतोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण करतोय मोहित. फेकी येईपर्यंत मात्र 2 धावा काय रोखून शकत नाहीये. 4 चेंडू 5 धावा. चांगली स्टार्ट म्हणता येईल दोन्ही संघासाठी. रोखून ठेवलंय अजूनपर्यंत अक्षय यांनी. ऋतिक या बॅटर. पुढील चेंडू अक्षय टू ऋतिक. आता मात्र स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न होता परंतु पूर्णपणे चुकलेला आहे ऋतिक हा बॅटर. अक्षयचा वेग काय त्याला समजला नाहीये. थोडा स्लोअर पद्धतीचा चेंडू टाकला होता लेफ्टी याला अक्षयांनी. नक्कीच बॅट आणि चेंडूचा काय संपर्क झाला नाही. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. आता मात्र मारण्याच्या नादात बॅटची एज लागतीये मिड विकेटच्या दिशेला. तिकडे जिद्देश सरसावतोय. मात्र खूपच सुरेख फेकी जिद्देश याची आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. आणि या एका धावेनंतर धावसंख्या स्कोअरबोर्डवर लागली आहे ती 6 धावा. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा. चांगली स्टार्ट म्हणता येईल जांता राजा काटाळे संघाला. इथे मात्र थोडासा स्पीड अप करायचा आहे आपल्याला. अजूनही 2 सामने खेळवायचे आहेत. आता मात्र नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केलाय जांता राजा संघ आणि जीतम गरत. जीतम गरत एक हुनहुन खिलाडू म्हणून काट्या गावातला. बॉलिंग असू द्या फिल्डिंग असू द्या. नक्कीच एक हंबल क्रिकेटर आपण पाहू शकतात मैदानामध्ये. जीतम एकदम शांत असा खेळाडू. आता पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करेल ऋतिकच्या विरोधात. पहिला चेंडू थोडासा लेग कट पद्धतीचा चेंडू होता. ऋतिकला काही समजला नाहीये. इथे मात्र निर्धाव येतोय. थोडी बोट फिरवली होती जितम यांनी. बॉल स्लो झाला. थोडा गर कशा बळला. बघूया दुसरा चेंडू. इथे मात्र यक्षरक्षच्या भूमिकेत आपण पाहू शकता सुजित राऊत एक लेजेंड क्रिकेटर. जितम याने चांगली गोलंदाजी केली आहे आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. तशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल जितमला. बघूया दुसरा चेंडू जितम यांचा. इथे मात्र पुन्हा एकदा लेग कट पद्धतीचा चेंडू होता. पॉइंटच्या दिशेला खेळून काढलाय. तिथे पुष्पक गरज सरसावतोय. चेंडू उचलेल फेकीपर्यंत मात्र 2 धावा काय रोखू शकत नाहीये. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहू शकतायत. ऋतिक आणि रोहित या 2 फलंदाजाची. या 2 धावेनंतर धावसंख्या झाली आहे ती 8 धावा. चांगली गोलंदाजी करतोय जीतम. नक्कीच रोखून ठेवलंय दोन्ही बॅटर्सना. पुढील चेंडू जितम यांचा. इथे मात्र ब्रह्मास्त्राचा वापर केला. काय सुरेख चेंडू होता जितम याचा. ऋतिकला काही समजला नाहीये आणि इथे विकेट सॅक्रिफाईस करतोय ऋतिक हा फलंदाज. घेण्यासाठी नवीन फलंदाज जातोय सोहेल. नवीन बॅटर गेलाय सोहेल. नॉन स्ट्राईक एंडवर असेल. आता मात्र स्ट्राईक एंडवर असेल तो रोहित. रोहित याने दुसऱ्या दिवशी काय फलंदाजी केली होती.
आता मात्र जीतम याला चांगली गोलंदाजी करावी लागेल त्याच्या विरोधात. इथे मात्र रिव्हर्स वळला, बॅटची एज लागते, तिकडे मात्र फिल्डर ठेवला आहे साहिल. पाहूया सरसावतोय, थोडासा फंबल झाला परंतु चांगला बॅकअप केलाय साहिल याने. नक्कीच इथे मात्र रनआउट भेटतोय सोहेल. इथे मात्र गोल्डन डकचा शिकार होतोय. नक्की चांगली फेकी होती साहिल यांची. थोडासा पुढील चेंडू घेऊन जितमने आपला एक्सपिरियन्सचा वापर केला आहे. मी सांगत आहे मी काटेगावचा हा उकमी बॉलर आहे. पुढील चेंडू जितम टू अमर, थोडासा शफल होतोय. आता मात्र स्लोअर पद्धतीचा चेंडू होता, तिकडे अक्षय गरज सरसावतोय. चेंडू उचलेल फेकेल तेवपर्यंत दुसरी धाव सहजरित्या कंप्लीट केलेली आहे आणि या 2 धावेनंतर धावसंख्या स्कोअर बोर्डवर पोहोचते ती 11 धावा. अजूनही शेवटचा चेंडू असेल या षटकात. आपण हे स्पर्धा पाहू शकतात ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून YouTube लाईव्ह. ओम साई स्पोर्ट्सला नक्की सबस्क्राईब करा. 25,000 सबस्क्रायबरसाठी 88 सबस्क्रायबर्स पेंडिंग आहे. इथे मात्र काय सुरेख फिल्डिंग केलेली आहे भावेश राऊत यांनी. नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत. नक्कीच 4 रन्स वाचवले आपल्या टीम साठी आणि रन आउट सुद्धा झालेले. व्हॉट फिल्डिंग भावेश, टाळ्या वाजवा या फिल्डिंग साठी. मासाला कशी जम्प मारतो अशी जम्प केलेली आहे मासा पकडण्यासाठी. पाहू शकता 25,000 सबस्क्रायबर्स कंप्लीट होण्यासाठी मात्र आता 80 सबस्क्रायबर्स पेंडिंग आहेत. कृपया लवकर जा, मोबाईल उघडा आणि ओम साई स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा. ची मांदे आळी जमलेली आहे आपल्या या मैदानावर. नक्कीच सुरेख टुर्नामेंट झाली आहे आतापर्यंत. आपण पाहू शकता पहिला सेमीफायनलचा सामना आपण पाहू शकता. जांता राजा काटाळे ए विरुद्ध YB कलेक्शन दुकटन. नक्कीच बॅलन्सिंग टीम आहेत दोन्ही. मंडळी नक्कीच तुमचं स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. सेमी फायनलचा हा मुकाबला जांता राजा काटाळे ए विरुद्ध YB कलेक्शन दुकटन. पुढील ओव्हर घेऊन येतो पुष्पक. शेवटचा षटक, वैयक्तिक पहिला षटक घेऊन येईल पुष्पक हा गोलंदाज. स्लॉग ओव्हर स्पेशालिस्ट त्याची ख्याती. सातत्याने चांगली गोलंदाजी करतोय पुष्पक. आता या सेमीफायनल मुकाबल्यात त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल रोहितच्या विरोधात. खूप चांगली बॉलिंग करतो. आमदार चषक एशिया मोनोरमध्ये तिकडे चांगली गोलंदाजी केली. बेटेगावचं मैदान असू द्या तिकडे चांगली गोलंदाजी केली. नक्कीच सातत्याने चांगली गोलंदाजी करत आलाय पुष्पक. इथे मात्र थोडंसं संयम ठेवावं लागेल पुष्पक यांना. पहिला चेंडू घेऊन येईल या तिसऱ्या षटकातील पुष्पक टू रोहित. इन्फॉर्म बॅटर आहे रोहित. पाहूया पुष्पक टू रोहित. पहिला चेंडू या षटकातील. इथे मात्र चेंडू लॉफ्ट केला. इथे मात्र झेल उडाला. तिथे मात्र निखिल गरज सरसावतोय आणि सरळ साधा सोप्पा झेल. निखिल थोडासा प्रेशर मध्ये आला होता परंतु कुठलीही चुकी केली नाही आणि पहिला
जेल घेतलाय निखिल आणि या स्पर्धेमध्ये आणि मोठा हादरा बसतोय आता YB कलेक्शन दुकटन या संघाला. उंच उडालेला चेंडू होता. निखिल याला भरपूर वेळ होता जज करायला, त्याने जज केला. थोडासा फंबल झाला परंतु शेवटच्या क्षणी त्याने तो झेल टिपला आणि मोठा हादरा बसला तो YB कलेक्शन दुकटन या संघाला. आता मात्र नवीन बॅटर जातोय मैदानामध्ये शैलेश. रोहित यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज गेलाय तो शैलेश. लेफ्ट हँडेड फलंदाज आहे शैलेश आणि पुष्पक गरज चांगले स्पेशालिस्ट आहेत, स्लॉगवर स्पेशालिस्ट. तसेच प्रकारची गोलंदाजी करतोय पुष्पक. धावसंख्या 11. एक चेंडूचा खेळ झालाय आणि लेफ्टी बॅट्समन आहे. आता बघूया पुष्पक. पाहूया पुष्पक कशा प्रकारची गोलंदाजी करेल शैलेशच्या विरोधात. थोडंसं फिल्डिंग मध्ये फेरबदल. आता पुन्हा पुष्पक टू शैलेश. दुसरा चेंडू या षटकातील. आता मात्र गुड लेंथ वरील चेंडू होता. पंचांचा इशारा तर थोडीशी उसळी घेतली या चेंडूने. इथे मात्र 1 धावेवर समाधान मानावं लागेल बॅटर्सना. थोडं मागे पिच केलं होतं बॉल आणि थोडं फास्ट टाकलं होतं. ही ख्याती आहे पुष्पक या गोलंदाजाची ही ख्याती आहे. अथर्व गरज दर्शावून देत आहेत आपल्याला. आता मात्र तिसरा चेंडू असेल या षटकातील. पुन्हा एकदा लेफ्टी बॅटर मनोज. पुष्पक टू मनोज. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करेल पुष्पक. आता मात्र फुलटॉस चेंडू होता. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक अक्षय गरज सरसावतोय आणि त्याच्या हातातून 2 धाव काही आपण घेऊ शकत नाहीये. इथे मात्र थोडंसं गचार करेक्शन झालं होतं परंतु इथे मात्र रन आउट होतोय शैलेश हा फलंदाज. 3 चेंडू 12 धावा झालेल्या आहेत. 13. करतोय पुष्पक. रोखून ठेवलंय दोन्ही बॅटर्सना. आता मात्र पुष्पक टू मनोज. पुढील चेंडू पुष्पकच्या या षटकातील. इथे मात्र स्लोअर पद्धतीचा चेंडू झेल उडालाय. तिथे मात्र अक्षय गरज जज करतोय आणि ते मात्र अक्षय गरज कडून चुकी झालेली आहे. नक्की मोठा मॅचचा प्रेशर असतो परंतु इथे जितम गरजने एक रनआउट केलेला आहे. मोठा मॅचचा प्रेशर असतो. मोठा खेळाडू सुद्धा चुका करतो हे आपल्याला आज दिसले. मी सुद्धा माणूस आहे आणि अक्षय कडून ही चुकी झाली होती परंतु जितम याने कव्हर केलंय आणि जितम यांनी बॉल काय कॅरी केला, वरती जम्प केली आणि बॉलला हिट केलं. ही विशेषतः जितमकडे बॅटिंग असू द्या, बॉलिंग असू द्या, फिल्डिंग असू द्या, खूप चांगले काम करत आहे तो काट्या संघासाठी, काट्या गावासाठी. आता मात्र 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल या पहिल्या इनिंग्सचा. पाहूया किती धावा जमवतील YB कलेक्शन दुकटनचे हे बॅटर्स. नवीन फलंदाज आता मैदानामध्ये गेलाय तो संजय. पुष्पक विरुद्ध संजय. पाहूया हा मुकाबला. थोडी हाणामारी करावी लागेल कारण स्कोर झाला नाही आहे, अजून मोठा फटका आला नाही आहे. नक्कीच आता मात्र थोडस विचार करावा लागेल YB कलेक्शन टीमला. शेवटचे 2 चेंडू असतील. पुष्पक टू संजय. आता मात्र बॅटची तिकडे जितम काय चुकी करत नाहीये. पुन्हा एकदा विकेट जातोय. सुंदर असा झेल जितम यांच्याकडून आणि पुष्पक यांची गोलंदाजी खूप चांगली आहे आणि ते दाखवत आहे. नक्कीच स्लॉग ओव्हर स्पेशालिस्ट का मला म्हटलं जातं हे पुन्हा एकदा पुष्पक दर्शावून देत आहेत. थोडं घरचं मैदानाचा एक्सपिरियन्स सुद्धा आहे सर्व खेळाडूंना आणि ते वापर करतात. शेवटचा चेंडू असेल या इनिंग्सचा. पाहूया किती धावा जमावतायत की पुष्पक त्यांना रोखण्यासाठी कशी प्रकारची गोलंदाजी करेल या 1 चेंडू मागे. पाहूया पुष्पक टू साहिल. धावसंख्या स्कोर बोर्डवर लागलेली आहे ती 14. शेवटचा चेंडू या षटकातील. पुष्पक टू साहिल. इथे मात्र थोडासा शफल होतोय खेळाडू. तिथे मात्र जितम गरज सरसावतोय आणि मात्र इकडे 1 धावेवर समाधान मानावं लागेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु रनआउट झालाय.
इथे मात्र 15 धावा स्कोरबोर्डवर लागलेल्या आहेत आणि विजयासाठी 16 धाव्यांची आवश्यकता असेल जांताराजा संघाला. खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे. एकही मोठा फटका मारून नाही दिलेला आहे. अक्षय असू द्या, जितम असू द्या, पुष्पक असू द्या. तीन षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावाची गरज असेल आता जांताराजा काटाळा संघाला. नक्कीच सेमीफायनल 1 ची लढत आपण पाहू शकतायत. जांताराजा काटाळे ए विरुद्ध वायबी कलेक्शन दुकटन आणि यानंतर होणारा सामना असेल तो हौसी नांदगाव वर्सेस चला पोचाडे आणि नांदगाव टॉससाठी यावे. पोचाडे नांदगाव. पोचाडे संघ आणि नांदगाव संघ यानंतर होणारी सेमीफायनल चा टॉस होणार आहे आता. चला पोचाडे संघाचा कर्णधार आलेला आहे. नांदगाव संघ मी विनंती करेल सेमीफायनल 2 चा हा सामना आता रंगणार आहे थोड्याच वेळात. या सामन्याचा टॉस करिता मी विनंती करेल महेंद्र राऊत यांना टॉस साठी यायचंय. आपल्या हस्ते नाणेफेकी होईल. चला 16 धावांचा आवश्यकता जांताराच्या टीमला आणि बॅटिंगला जाते ते अक्षय गरत, जितम गरत. 16-17 वर्षाचा असताना मोना प्रीमियर लीग असू द्या, कुणबी प्रीमियर लीग असू द्या, पालघरमधली कोणतीही प्रीमियर लीग असू द्या, त्या टीमचा आयकॉन बनून खेळणे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि जितम आणि अक्षयने पण साध्य केलेलं आहे. कारण त्या इयरमध्ये कॅप्टन्सी असू द्या, फिल्डिंग असू द्या, बॅटिंग असू द्या, हे खूप चांगल्या प्रकारे निभावले आहेत. इकडे सेमीफायनल 2 चा टॉस होतोय महेंद्र राऊत यांच्या हस्ते. एका साईडला आहे हौशी नांदगाव वर्सेस पोचाडे संघ. पाहूया कुणाचा कॉल असेल. पोचाडेचा कॉल असेल आणि टॉस विन झालेले पोचाडे संघ. वळूया सामन्याकडे आता. इकडे मात्र 16 रनचं आव्हान असेल जांताराजा काटाळे समोर आणि पहिला षटक घेऊन वायबी कलेक्शन कडून येईल तो ऋतिक हा गोलंदाज. समोर असेल बॅटर अक्षय गरत ब्रँड ऑफ काटाळे आणि दुसऱ्या बाजूला असेल तो जितम गरत प्राऊड ऑफ काटाळे. अक्षय बघूया काय करतो. चला पहिला चेंडू असेल ऋतिक टू अक्षय. 16 धावांची आव्हान असेल. इथे मात्र पहिला चेंडू एक्स्ट्राच्या रूपात वाईड चेंडू. नक्कीच आपल्याकडे बॅलन्स कमी आहे आणि थोडीशी कंजूस पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल ऋतिक याला. पहिला चेंडू असेल या षटकातील ऋतिक टू अक्षय. चांगली बॅटल पाहायला मिळेल. इथे मात्र चेंडू टोलावलाय. चेंडू जातोय सीमारेषा पार. बिग 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 षटकार येतोय अक्षयच्या फळीतून. अक्षय गरत ब्रँड ऑफ काटाळे सांगून देत आहे का मी पूर्ण महाराष्ट्रावर क्रिकेट का खेळतो. पहिला चेंडू आणि पहिला चेंडूवर षटकार. अक्षयची ख्याती जी आहे ती दर्शवत आहे का मी या पूर्ण महाराष्ट्रभर क्रिकेट का खेळतो. पहिल्याच चेंडूवर षटकार मारून त्यांनी इरादे स्पष्ट केलेले आहेत का मी फिनिश करणार. नक्कीच नक्कीच अक्षय गरज सिद्ध करून देतोय की का मला आयकॉन म्हणून बोलावलं जातं. आता मात्र ऋतिकवर थोडासा दबाव असेल. ऋतिक टू अक्षय पुढील चेंडू. आता मात्र कव्हरच्या दिशेला खेळ काढलेला. तिथे मात्र थोडंसं क्षेत्ररक्षक चुकी करतोय.
इथे मात्र अक्षय गरतला संधी मिळते. मोठा झेल होता, प्रेशर मध्ये होता खेळाडू आणि हा झेल सोडलेला आहे. नक्कीच किती प्रेशर मॅच आहे, सेमीफायनलची मॅच आणि या मॅच मध्ये अक्षय गरतचा झेल उडाला होता आणि तो झेल सोडलेला आहे या खेळाडूने. धावसंख्यात वाढ, धावसंख्या होती ती 8 धावा. जाणता राजा काटाळे पाहू शकतात 8 या धावसंख्येवर पोहोचलेला आहे. आता मात्र जितम गरत सेन्सिबल क्रिकेट खेळतो, त्याला माहिती आहे एक मोठा फटका आलेला आहे, आपल्याला मोठ्या फटक्याची आवश्यकता नाहीये इथे, म्हणून हलक्या हाताने खेळून काढला. 2 धावा, या 2 धावेनंतर धावसंख्या होते ती 10 धावा. हा जितम गरतचा क्लास आहे. थोडा लेग साइडला फ्लिक हव्या पद्धतीने केला आणि 2 धावा चोरून काढल्या. 3 चेंडू 10 धावा, अजूनही 6 धावांची गरज. 15 चेंडू 6 धावा. नक्कीच जितम हा सेन्सिबल क्रिकेट खेळतोय, याच क्रिकेटसाठी जाणला जातो जितम. त्याला माहिती आहे नॉन स्ट्राईक एंडवर अक्षय गरत आहे, तो मोठे फटके खेळत आहे आणि आपल्याला आता मोठ्या फटक्यांची आवश्यकता नाहीये. चांगला शॉट घेऊन काढलाय, हलक्या त्याने घेऊन काढलाय जितम याने. तिकडे अमर सरसावतोय, उचलेल थ्रो येईपर्यंत एका धावेवर समाधान मानावं लागेल जितम याला. आज अक्षयला पण ठाऊक आहे, जितमला पण ठाऊक आहे, आपण दोघे भरपूर वर्ष क्रिकेट खेळत आहेत, हे दोघांना माहिती आहे आणि काटेगावची किल्लारी जोडी आहे. अजून मात्र 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल या षटकातील. थोडासा दबावामध्ये आहे ऋतिक, कारण की आता मात्र समोर बॅटर आहे तो अक्षय. बघूया फिनिश करतो का आपल्या स्टाईल मध्ये अक्षय. इथे मात्र आता मारण्याचा प्रयत्न होता, बॅटची एज लागते, तिकडे फाईन लेगला चेंडू जातोय. अक्षय गरत तिकडे दुसऱ्या धावेसाठी येईल आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झाली आहे. इथे मात्र थोडीशी खराब फेकी. इथे मात्र पोचाडे संघाने निर्णय कळवला आहे, पहिले प्रथम बॅटिंग करणार आहेत आणि आमंत्रित केले नांदगाव संघाला फिल्डिंग साठी. 13 झाल्या, अजूनही 3 धावाची आवश्यकता. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. ऋतिक टू अक्षय, आता मात्र लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेला, तिथे सोहेल सरसावतोय. एका धावेवर समाधान मानावं लागेल अक्षय यांना. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली आहे ती 14. आता मात्र फक्त 2 धावांची आवश्यकता असेल जाणता राजा काटाळे संघाला फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. 12 चेंडू आणि 2 धावा. आणि आजचे 12th मॅन अर्णव नक्कीच लकी चार्म ठरले आहेत पोचाडे संघाला. ते जसे सांगायचे मैदानामध्ये तसंच घडायचं. वळूया पुन्हा एकदा सेमीफायनल 1 ची लढत. जाणता राजा काटाळे ए विरुद्ध YB कलेक्शन दुकटन. रोहित टू अक्षय, चांगली बॅटल असेल, परंतु आता काटाळ्या संघाला मात्र 2 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र चेंडू हुक केलाय, चेंडू जातोय सीमा रेषा पार, येतोय विजयी षटकार अक्षयच्या बॅट मधून. फिनिश आपल्या स्टाईल मध्ये करत अक्षय. नक्कीच फायनल मध्ये प्रवेश करतोय जाणता राजा काटाळ्या ए संघ. काय खेळी केली अक्षय, जितम असो पुष्पक असो, चांगली गोलंदाजी केली या खेळाडूंनी. मात्र 16 रनचं आव्हान ठेवलं आपल्या समोर, रोखून ठेवलं दुकटनच्या बॅटर्सना. रोहितचा विकेट मिळाला आणि मात्र फायनल मध्ये प्रवेश केलाय, विजयी षटकार आलाय अक्षयच्या बॅट मधून.